पंच 2च मिनिटं. पंच 2च मिनिटं. येस बन्सल. येस लेट्स ऑन द मॅच. 4 षटकांची लढत आहे आणि 4 षटकांच्या लढतीमध्ये आपण पाहिलं तर 2 फलंदाज. निलेश यावेळेस निलेशसाठी पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट पूल केले मात्र चेंडू जाईल मात्र डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळतो. तर विनंती असेल मी महाराजा स्पोर्ट्स जांभूर टीमला की आपण या आणि आपलं सन्मान चिन्ह या ठिकाणी स्वीकारायचंय. महाराजा स्पोर्ट्स जांभूर संघ या स्पर्धेतील आपला प्रवास जरी संपला असला तरी एक आठवण म्हणून तुम्हाला नक्की सन्मानित करण्यात येईल. यावेळेस समोर खेळल्या आडव्या बॅटने लॉंग ऑनला स्टिअर केले. 1 बाउंस क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत मात्र इथे सिंगल आली आहे. 2 चेंडूवर 2 सिंगल निलेशच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत आणि धाव फलकाला मात्र इथे सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 2. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे अरुण. यावेळेस रिव्हर्स खेळलाय. 1 बाउन्स चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप पॉइंट आणि कव्हरच्या मधून. क्लास दिसलाय अरुणचा. यावेळेस आलाय हा चौकार. टॉस हरल्यानंतर नक्कीच शिवराजे स्पोर्ट्स कोतोली वारणा इथे बॅटिंग करते आणि बॅटिंग करत असताना मात्र हा क्लास दाखवलाय. यावेळेस पहा डान्सिंग डाऊन द विकेट आणि इथे मात्र चांगला प्रयत्न पाहायला मिळाला मात्र कॅच नक्कीच ड्रॉप झाली. विक्रम मात्र आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. ही विकेट येणं गरजेचं होतं. 2 धावा अरुणच्या खात्यामध्ये ऍड होतील. 2 धावा आपण पाहिलं तर शिवराजे स्पोर्ट्स कोतोली वारणा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 8 वर. यावेळेस पहा बॅटचा फेस ओपन करून पॉइंट कव्हरला टार्गेट करण्याचा प्रयत्न. मात्र एक्स्ट्रा बाउन्स या चेंडूमध्ये पाहायला मिळालाय गोलंदाज संदीपच्या माध्यमातून आणि आलाय मात्र डॉट बॉल. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर आपण म्हणलं तर 1 चौकार आल्यानंतर बिनबाद 8 धावा धाव फलकावर आहे. 4 षटकांची लढत. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉडी वेट ट्रान्सफर केले. शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावर चेंडूला उडवले. डीप मिड विकेटला थ्रो अतिशय अचूक आणि अचूक एंडला येतोय. बघा आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीज पासून भरपूर बाहेर होता तो म्हणजे निलेश आणि ते हेरलं क्षेत्ररक्षकाने आणि त्यावेळेस विकेट किपरच्या एंडने चेंडू टाकलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा धाव फलकावर. पॉवर प्ले मध्ये आलेला तो चौकार अर्थातच अरुणच्या बॅटमधनं. त्यानंतर मात्र सिंगल आणि डबल्सवरच मात्र कॉन्सन्ट्रेट केलंय. गोलंदाजी मार्कवर होते परिवर्तन आणि येतो अनिल. थोडं स्पीडअप मात्र करायचंय. 15 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग ब्रेक करायचे. स्ट्राईकला पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे अरुण ज्याच्या बॅटमधनं 1 चौकार. गोलंदाजी मार्कवर अनिल. पॉवर प्ले संपलाय. पहिल्याच बॉलवर तडाखा. मात्र इथे देखील चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय. विक्रमच आहे मात्र चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडे. येस चेंडू काय विक्रमला सोडत नाहीये. अगोदर आपण पाहिलं तर मिड विकेटला यावेळेस स्क्वेअर लेगला दोन्ही वेळेस झेल मात्र सुटलाय. एक संजीवनी एक जीवदान नक्कीच मिळाले अरुणला आणि 4 धावा देखील मिळाल्यात. एकूण धावसंख्या 13 वर पोहोचली. याही वेळेस शॉर्ट पिच बॉल होता. त्या बॉलला मात्र खेळून काढले. पुन्हा आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिळाली फक्त सिंगलने होते स्ट्राईक रोटेड. आता मात्र निलेश येतो स्ट्राईकला. स्पर्धा आपण पाहताय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नवलाई स्पोर्ट्स रेठरे वारणा आयोजित कैलासवासी चंद्रकांत पाटील स्मृती चषक 2022. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉटम एज घेतली. क्षेत्ररक्षक पोचतोय गॅदर करतोय फेकी करतोय तोपर्यंत फक्त मिळेल सिंगल. सिंगलने धावफलक पुढे सरकेल 15. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये धावा खर्च केला अनिलने त्या म्हणजे 6.
पहिल्याच बॉलवर चौकार, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर सिंगल. यावेळेस क्लीन बोल्ड आणि वेग सांगू शकतो, कारण चेंडू बघा जमिनीपासून उखडल्यानंतर किती लांबवर पडलाय. आणि मात्र खेळीचा अंत झालाय तो म्हणजे अरुण याच्या. विकेट डाऊन अँड डाऊन. भारत मात्र आलाय तिसऱ्या क्रमांकावर. चांगली भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे अनिल याची. चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर चौथ्याच चेंडूवर दांडी गोल केली. अर्थातच अरुण याची. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. धाव संख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 15 धावा धाव फलकावर. 15 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. दिस इज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. स्टील 2 बॉल्स टू गो. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. याही वेळेस फटका फसलाय आणि खेळाडू देखील जाळ्यामध्ये फसलाय. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट्स संपादन करतोय आणि बिग ब्लो आपण जर पाहिलं तर शिवराजे स्पोर्ट्स कोतोली वारणा टीमच्या दृष्टिकोनातून इथे दिला जातोय. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर अजूनही एकही हॅट्रिक या स्पर्धेतली नोंदवली गेली नाहीये. 2 बॉलवर 2 विकेट्स भरपूर वेळा काढल्यात गोलंदाजांनी, मात्र हॅट्रिकची संधी काही साधता आली नाहीये. बघूया ती किमया करेल का तो म्हणजे गोलंदाज अनिल. आणि त्याच्या या स्पेल मधला, या षटकामधला अंतिम अखेरचा 1 चेंडू शिल्लक आहे, जो सामना करण्यासाठी सज्ज होतोय निलेश. धावसंख्या स्थिर आहे, 15 वर 2 गडी बाद. यावेळेस हॅट्रिकची संधी नक्कीच होती. शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावरनं डीप स्कोरिंगला चेंडू गेलाय आणि शेवटच्या बॉलवर सेन्सिबल पद्धतीने सिंगल काढून स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय तो म्हणजे निलेश. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. धावा लागल्या धाव फलकावर 16. या षटकामध्ये एकूण धावा आल्या त्या म्हणजे 7. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 7. तर आमच्या मुख्य व्यासपीठावर अमोलजी पाटील आणि त्याचबरोबर सुनील दादा अमोलजी पाटील आणि त्याचबरोबर उमेशजी पाटील या दोन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर सुनील दादांच्या शुभ हस्ते केला जातोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे सचिन. त्याच्या विरुद्ध असेल निलेश. धावसंख्या 16 वर स्थिर आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल बॉटम एज घेतलीये आणि इथे मात्र चांगला झेल टिपलाय अक्षय शॉर्ट स्क्वेअर रिजन मध्ये आणि अजून एका विकेटचं पतन झालंय. आणि महत्वाची विकेट आहे, कारण सलामीला आलेला आक्रमक फलंदाज निलेश थोडासा स्ट्रगल करत होता, फुटवर्क मध्ये नव्हता आणि मात्र नेटवर्क मध्ये येता येता राहिलाय आणि विकेटचं पतन झालंय. प्रत्येक आपण पाहिलं तर फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी जातोय आणि आपली विकेट गमावून बसतोय. 4थ्या क्रमांकावर अमोल दाखल झाला जो की स्ट्रायकिंग एंडला, आणि 5व्या क्रमांकावर दाखल झालाय तो म्हणजे दीपक. सचिन आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी, वेग आहे, वेगाबरोबर व्हेरिएशन देखील आहे. यावेळेस बघा बॅट्समॅन खूप चांगला आहे, मात्र चेंडूला रीड करू शकले नाहीयेत. अतिरिक्त धाव एक्स्ट्रा आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये गेलाय चेंडू, त्यामुळे दिली जाईल. धावसंख्या पुढे सरकते 17 वर. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. कैलासवासी चंद्रकांत पाटील स्मृती चषक 2022 दादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण ही स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. यावेळेस स्क्वेअरला बॅकवर्डला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय आणि याही वेळेस बघा क्षेत्ररक्षकाचा पिछा मात्र पुरवतोय विक्रम. याही वेळेस चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21 वर 21. मग आता विक्रमला शॉर्ट मिड विकेटला घेऊन आलेत कर्णधार.
ट्रॅकर आहे आणि हाफ ट्रॅकवर पूल केलाय, नुसता पूल नाही केलाय तर सक्सेसफुल केलाय आणि आलाय हा मात्र षटकार. आणि पंच सांगतायत पंच षटकार आहे आणि प्लस काय आहे, षटकारच आहे फक्त आणि बॉल आहे. येस 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 ओव्हर स्टेपिंग केले गोलंदाजाने. बघा म्हणजे दुष्काळात इथे 13वा महिना, 6 धावा. पहिल्यांदा मात्र जखम झाली नो बॉलची, त्या जखमेवर मात्र मीठ चोळलंय. अर्थातच फलंदाज अमोलने एकूण 7 धावा, एकूण धावसंख्या 28. पण फ्री हिटचा बॉल पुढचा, फ्री हिटचा बॉलवर देखील बघा जोरकस मध्ये लगवण्याचा प्रयत्न मात्र नॉन स्ट्राईकला लगेचच क्रीज इथे सोडली होती. आपण पाहिलं तर दीपक यांनी आणि अमोल देखील नॉन स्ट्राईकला पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप दाखल झालेत. 1 धाव या फ्री हिटच्या बॉलवर आली. एकूण धावसंख्या 29. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 2 balls टू गो. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मधनं बॉल मात्र निघाला. इथे मात्र एका हाताने अडवण्याचा प्रयत्न. इथे बॉडी बेंड होणं गरजेचं होतं, इथे दोन्ही हात जाणं गरजेचं होतं. ते काही झालं नाहीये कारण विदिन अ सेकंदामध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायचा असतो, तो मात्र झाला नाही आणि चेंडू पसार झालाय. 4 धावसंख्येसाठी धावसंख्या पुढे सरकते 33 वर आणि शेवटचा 1 बॉल शिल्लक. यावेळेस टायमिंग चांगलं होतं मात्र एका हाताने झेल टिपलाय सुनील यांनी. पूर्णपणे अंदाज, बॉडी बॅलन्स देखील खूप चांगला आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. येस OUT आउट. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 17 धावा आल्यात. विकेट जरी गेली असली अर्थातच आपण जर पाहिलं तर अमोल यांची दीपक बाद झालेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आले संजय. यावेळेस खोलो टप्प्याचा बॉल समोर लॉंगॉनला खेळून काढले. 1 धाव फंबलिंग झालंय आणि त्याचा फायदा उचलत असताना मात्र येस फलंदाज बाद झालाय. चला 1 धाव नक्कीच ऍड केली जाईल. एका धावाने धावफलक पुढे सरकते 34 वर 34. यानंतर होणारा सामना ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामवाडी शितूर विपक्ष श्री नवलाई देवी स्पोर्ट्स रेटरे म्हणजे आयोजकांचा संघ. इनिंग ब्रेक मध्ये तुमचा टॉस असेल याची नोंद घ्या. दत्ता 7व्या क्रमांकावर दाखल झालेत. मात्र अजूनही अमोल आहेत ज्यांच्या बॅट मधनं 1 चौकार 1 षटकार आपण पाहिलाय. त्यांच्यावर मात्र आशान जेवढे जास्त चेंडू अमोल खेळतील या उर्वरित चेंडूंपैकी ते चांगलं असेल कोतोली टीमच्या दृष्टिकोनातून. एवढं टर्न खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. बॅटची कडा घेतली का पंच? लेग बाय आहे. येस येस अतिरिक्त धाव जोडली जाईल. एकूण धावसंख्या पुढे सरकेल 35 35. 4 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस समोर खेळलाय आणि याही वेळेस चांगला झेल इथे पकडलाय सुनीलने. एका हाताने यावेळेस दोन्ही हाताने स्वीकारलंय चेंडूला. बॉडी बॅलन्स अतिशय चांगला. सुनील मात्र आपल्या क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक दाखवत असताना विकेटचं पतन झालंय आणि महत्वाची विकेट आहे कारण अमोल इन फॉर्म, इन टच, इन रिदम असलेला फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय. योगेश आलेत ते म्हणजे 8व्या क्रमांकावर. मात्र स्ट्राईकला असतील ते म्हणजे दत्ता. 3 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस सरळ बॅटने खेळले आणि इथे देखील लोअर पद्धतीचा कॅच पकडण्याचा प्रयत्न. मात्र बॅकअप जोपर्यंत येत आहे
डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिड विकेट पर्यंत तोपर्यंत 2 धावा आल्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 37-37 आणि शेवटचा 2 बॉल शिल्लक. यावेळेस पहा लॉंग ऑफला चेंडूला खेळून काढले आणि याही चेंडूवर बघा आल्यात 2 धावा. 2 धावेने धावफलक 39 आणि शेवटचा या इनिंग मधला 1 बॉल शिल्लक. त्यानंतर मात्र टॉस केला जाईल. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स शितूर विपक्ष रेटरे. यावेळेस पहा नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाने क्रीज सोडली आणि इथे दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न झालाय. तर दुसरी धाव काढत असताना मात्र इथे फलंदाज बाद होईल. 1 धाव ऍड केली जाईल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकात समाप्तीनंतर शिवराजे स्पोर्ट्स कोतोली वारणा संघ टॉस आल्यानंतर बॅटिंग करतो म्हणजे 40 वर आणि 41 धावसंख्येचं लक्ष्य असेल श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी टीम समोर. चला इथे टॉस केला जाईल. आयोजक संघ श्री नवलाई देवी स्पोर्ट्स रेटरे विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामवाडी शितूर. चला इथे टॉस केला जाईल. शितूर संघ आपला कॅप्टन मात्र पाठवायचा आहे. टॉस मात्र इथे केला जातो. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामवाडी शितूर विपक्ष नवलाई स्पोर्ट्स रेटरे. त्यानंतर TY पाटील स्पोर्ट्स मालगाव विपक्ष भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे हा सामना रंगेल. त्या मालगाव आणि थावडे टीमने देखील आपलं टीम मात्र तयार ठेवायचे. वर्तमान सामन्यामध्ये जिंकणारा संघ मात्र नक्कीच आपण जर पाहिलं तर पुढील फेरीमध्ये दाखल होईल. चला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामवाडी शितूर आपला डिसिजन आमच्यापर्यंत येणं लवकरात लवकर अपेक्षित आहे. चला वर्तमान सामन्याच्या दिशेने पाचारण करूया. 41 धावांचं टार्गेट आहे ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी टीम समोर. आमचे मुख्य गुणलेखक सर्जेरावजी पाटील दादा पुन्हा आमच्या सोबत जोडले गेलेत. संदीप आणि सुनील ही विद्यमान जोडी. चला थोडं स्पीडअप करा. शिवराजे स्पोर्ट्स कोतोली वारणा संघ. संदीप आणि सुनील 24 चेंडू 41 प्रति षटक 10 ची सरासरी. चला निर्णय काय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स
हॅलो हॅलो. पहिलं षटक हाताळण्यासाठी आले तर ते म्हणजे दीपक. यावेळेस बॉल उडवलाय आणि इथे चेंडूच्या खाली मात्र येतो विराट, जर्सी नंबर 18. विकेटचं पतन झालंय. येस 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 नक्कीच. आपण पाहिलं तर नवलाई स्पोर्ट्स रेट्रे संघाचा खेळाडू आहे. समोरच्या टीमकडे खेळाडू शॉर्ट आहे, त्यामुळे फिल्डिंग करण्यासाठी त्याला आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय विराटला. पहिल्याच चेंडूवर बघा एक ब्रेक थ्रू दीपकने मिळवून दिला संदीप यांच्या माध्यमातून, आणि तिसऱ्या क्रमांकावर दाखल झाले ते म्हणजे संजय स्ट्राईकला सुनील, टार्गेट 41. यावेळेस पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहतोय चेंडू. आणि येतो मात्र डॉट बॉल. 2 चेंडू अजून एकही धाव आली नाहीये. यावेळेस पहा बॅकफुटला डासिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न सुरुवातीला झाला, कट करण्याचा, मात्र इथेही मात्र कनेक्शन झालं नाहीये. दोघही चेंडू आपण जर पाहिले तर आले डॉट. यावेळेस खोलव्या टप्प्याचा बॉल कव्हरच्या डोक्यावर डिपेक्सच्या कव्हरला वन बाउंड. क्षेत्ररक्षक वेगाने होते बघा. क्षेत्ररक्षणाची सजावट अगदी अचूक आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी होते. हे मात्र क्रिकेटमध्ये तुम्हाला सूत्र अवलंबावं लागतं. चौथ्या चेंडूवर यावेळेस पहा ऑन साइडला चेंडूला खेळून काढले आणि मिळाली फक्त सिंगल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 2. सुनील चेंडूला खेळून काढतोय गोशांकी क्षेत्रामध्ये. 4थ्या 5व्या आणि 6व्या बॉलवर आली आहे सिंगल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 3. तर शितूर संघाने मात्र टॉस जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करून घेणार आहोत. मी सर्वप्रथम संतोष बेडसे यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी आयोजकांना करेल. त्याचबरोबर अजयजी निकम यांना विनंती करेल की आपण या संतोष सरांचा सन्मान करावा. त्याचबरोबर अरुणजी बेडसे देखील आहेत, त्यांचा देखील सन्मान इथे करून घ्यावा. 3 धावा लागल्या धावफलकावर. बाजीरावजी दळवी यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. कुंडलिक केंद्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. येस, कुंडलिकजी केंद्रे यांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल. शरदजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. चला मॅच चालू ठेवायची, जास्त वेळ घेऊ नका. शिवराजे स्पोर्ट्स कोतोली वारणा संघ 3 झालाय. 3 धावा लागल्यात. आम्ही 3 वेळा सांगितलं 3 झालेत. 41चं टार्गेट आहे. 41. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा तिसरा बॉल डॉट, 4थ्या 5व्या आणि 6व्या चेंडूवर आली सिंगल. संजय आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत निलेश. पॉवर प्ले संपलाय. 41चा पाठलाग करत असताना धावफलकावर 3 धावा अजूनही 38 करायच्यात. चेंडू 18 आहेत. यावेळेस पहा नॉन स्ट्राईकला क्रीज सोडली होती आपण पाहिलं तर सुनील यांनी. आलाय मात्र डॉट बॉल.
भरपूर चांगला रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज निलेश याचा अगदी 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून. संजय यांच्यासाठी हा चेंडू असेल. पहिला चेंडू डॉट आलाय. एवढेच आतली कडा घेतली आहे आणि बॉल मात्र गेला डिक्लेअर झोन मध्ये, गोशांकित क्षेत्रामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 4 वर. चला स्पीडअप करायचं गेमला. भरपूर वेळ घेते आपण शिवराज स्पोर्ट्स कोतोली संघ. यानंतर देखील आम्हाला भरपूर सामने कव्हर करायचे. यावेळेस फिंगर रोल केले होते, मात्र इथे विराटचा चांगला प्रयत्न आहे. त्याच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि 2 धावा इथे खूप सुंदर इथे पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा, धावफलक जाते 6 वर. 2 धावा खात्यात ऍड होतील संजय यांच्या. क्रिकेटचा आपण पाहिलं तर वेग थोडासा संत होतोय. दुपारच्या सत्रामध्ये जेवल्यानंतर जशी सुस्ती येते तसं मात्र इथे चित्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जातोय. यष्ट्यांचा वेध 3 यष्ट्या मात्रांचा वेध घेतलाय. येस येस येस, क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे विराटचं. एक चिकी सिंगल आली आहे. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7. 7 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही आपण जर पाहिलं तर 34 धावसंख्येचं लक्ष आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल आहे. अप्पर एज घेतले आणि डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर मध्ये चेंडू गेल्यामुळे आपण जर पाहिलं तर तितकंसं नुकसान शिवराज स्पोर्ट्स कोथुले टीमला होणार नाहीये. मात्र ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्रिकेट क्लब अमिनी संघ तुम्ही लक्षाचा करताय पाठलाग, त्यामुळं तुमच्या दृष्टिकोनातून चौकार षटकार येणं गरजेचं आहे. आतापर्यंत एकूण 11 चेंडूंचा खेळ झालाय आणि 11 चेंडूंच्या खेळामध्ये धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 8. स्पर्धा आपण पाहतोय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नवलाई स्पोर्ट्स रेट्रे वारणा आयोजित कैलासवासी चंद्रकांत पाटील स्मृती चषक 2022. चंद्रकांत दादा पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण पाहतो ही स्पर्धा संपन्न होते. गावदेव मैदान क्रीडांगण सेक्टर 5 सानपडा नगरीमध्ये आणि शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे रनअप मध्ये काहीसा व्यत्यय आपल्याला पाहायला मिळतोय. लेग मात्र स्लीप होतोय. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला खेळून काढले आणि शेवटच्या बॉलवर 2 धावा आल्यात. एकूण धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10. आता 12 बॉलमध्ये रन्स करायचे 31. बॉल 31. रिक्वायर्ड रन रेट विल बी 15.5 रन्स बरोबर. नुकतंच शुभ आगमन झालंय डीडी दादांचं. व्यासपीठाला मात्र शोभा आता आली आहे. चला स्पीडअप करायचंय थोडस. 12 बॉल 31 करायचे. आता ज्या धावा येणं गरजेचं होतं 2 षटकामध्ये कमीत कमी 20 ते 22 धावा येणं गरजेचं होतं. आपण जर पाहिलं तर सर्जेराव दादा आणि आल्यात फक्त 10 धावा, म्हणजे ऑलरेडी 10-12 धावा संख्येने मागे आहे. तो जो आस्किंग रन रेट आहे तो मात्र वाढलाय, 15.5चा झालाय. 12 बॉल 31. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे संजय. 12 बॉल 31. दत्ता
यावेळेस मात्र पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला उडवलंय. चेंडू मात्र जाईल किती धावासाठी? मिळेल फक्त डिक्लेअरच्या रूपात 1 धाव. आता मात्र समीकरण प्रत्येक चेंडूशी अवघड होऊन बसलंय श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमिनेट संघासाठी. कारण जी सुरुवात पॉवर प्ले मध्ये होणं गरजेचं होतं ती सुरुवात झाली नाहीये. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये त्या धावा कव्हर करण्याची संधी होती, तिथेही त्यांच्याकडनं तसे स्ट्रोक खेळले गेले नाहीयेत. त्यामुळे आता तिसऱ्या षटकामध्ये खूप चांगलं प्रेशर त्यांच्यावर आलंय. डान्सिंग डाऊन द विकेट, टॉपेज बॉल मात्र इनसाइड द 30 यार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. झेल सुटलाय आणि 2 धावा देखील आल्यात. सिंगल डबल्सने काही होणार नाहीये. आता इथे चौकार षटकार येणं मध्ये मध्ये गरजेचं आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या 2 धावांच्या मदतीने 13 वर 41चा टार्गेट आहे आणि अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक या षटकामधला. याही वेळेस क्रॉस बॅटेड फटका, स्क्वेअर लेगला मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 बाउन्स क्षेत्ररक्षक येतोय आणि फक्त सिंगलवरच कॉन्सन्ट्रेट करतायत दोन्ही फलंदाज. संजय यांच्या खात्यामध्ये 1 धाव मिळते. एकूण धावसंख्या पुढे सरकते 14 वर 14. यावेळेस मात्र स्टीअर केले बघा काऊ कॉर्नर रिजन मध्ये. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक चांगला डिस्टन्स कव्हर करतोय. चांगली फेके मात्र त्याही पेक्षा उत्तम पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सुनीलच्या खात्यामध्ये. 2 धावा आपण पाहिलं तर श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमिनी टीमच्या टोटल मध्ये एकूण धावसंख्या 16. लक्ष्य आहे 41 धावसंख्येचं आणि अजूनही या षटकातले 2 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल 25 हवे होते मात्र वाईड बॉल आलाय. म्हणजे आता 8 बॉल मध्ये रन्स करायचे 24. 8 बॉल 24 होऊ शकतात. आपण पाहिलं तर प्रशांत सर 8 बॉल 24. येस 3 ते 4 चेंडू जरी सीमारेषा पलीकडे गेले तरीच भरपूर उलटा पालट स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. भरपूर रेलचे स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. याही वेळेस व्हाईट बॉल आलाय. आता 8 बॉल 23 करायचेत. एकूण धावसंख्या पुढे सरकते आणि ती मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 वर. यावेळेस बॉल भरपूर वेळ हवेमध्ये फिरकलाय. इथे मात्र चांगला डिस्टन्स कव्हर केलाय आणि फलंदाज मात्र बाद झालाय. निलेशने मात्र हा झेल टिपलाय आणि खेळीचा अंत झालाय सुनील यांच्या. चला बॅट्समन लगेच या. नुकतंच शुभागमन झाले. डीडी अर्थातच दत्ता धोंडे. अक्षय मात्र आलाय 4थ्या क्रमांकावर. समोर असतील ते म्हणजे संजय. यावेळेस मात्र कनेक्शन झाले का प्रॉपर का पुन्हा गाठले क्षेत्ररक्षकाला? येस वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे निलेश. 2 चेंडूवर 2 विकेट्स. येस तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 18 वर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन्स करायच्या 23. 6 बॉल 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. सहा बॉल आणि 6 चेंडूमध्ये रन्स करायचे 23. 18 धावा लागले. धावफलकार 41चं टार्गेट. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय तो म्हणजे अमोल. समोर असेल तो म्हणजे वाईड बॉल आलाय. अक्षयसाठी हा चेंडू होता. अक्षयच्या जोडीला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल तो म्हणजे आशिष.
आता 6 बॉल रन्स करायच्यात 22. 6 बॉल 22. 3 ते 4 स्ट्रोक इथे येणं गरजेचं आहे. हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन बॉडीवेट ट्रान्सफर करून बॉलला हवेमध्ये खेळले. मात्र पुन्हा निलेश या इनिंग मधला तिसरा झेल टिपतोय आणि बघा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पारितोषिकासाठी स्वतःला सिद्ध करतोय. येस श्री नायकेश्वर स्पोर्ट्स सांडोलीमध्ये ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित करण्यात होती ते मॅन सिरीजचा पुरस्कार या निलेशने पटकावला होता. दत्तादादा धोंडे साहेबांच्या माध्यमातून ही चांगली माहिती आमच्यापर्यंत येते. बघा वाईड बॉलने सुरुवात, त्यानंतर आली विकेट. आता 5 बॉलमध्ये रन्स करायचे 22. सचिन मात्र आलाय 5 बॉल 22. स्ट्रायकिंग एंडला असेल तो म्हणजे आशिष. याही वेळेस क्रॉस बटेट खेळलाय. चेंडू मात्र काऊ कॉर्नरला ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे आणि खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. आता 4 चेंडू आणि रन्स करायचे 20. चार चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न मात्र भरपूर बाहेर ठेवलाय. पंच सांगतात की वाईट बॉल आहे, त्यामुळे 4 बॉल आता रन्स करायचे 19. म्हणजे कंपल्सरी 3 षटकार तर इथं घेणं गरजेचंच आहे. बावीस धावा धाव फलकावर. 4 बॉल 19. याही वेळेस लाईन खराब आहे, लेंथ देखील खराब आहे. तर 4 बॉल मध्ये रन्स करायचे 18. 3 षटकार येणं गरजेचं आहे. 4 बॉल 18. यावेळेस मात्र डॉट बॉल. यावेळेस दिशा चांगली आहे, लाईन देखील चांगली आहे, पिचिंग देखील खूप चांगलं आहे. आता 3 बॉल 18 म्हणजे कंपल्सरी 3 षटकार इथून मात्र ठोकायचे आणि ती जबाबदारी मात्र पेलवू शकेल का आशिष? यावेळेस पहिलाच बॉल तर मात्र लॉफ केलाय आणि सरळ लॉंग ऑफला गेलाय. चेंडू आली आहे फक्त सिंगल. आता मात्र 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये रन्स करायचे 17. आता औपचारिक घोषणेची फक्त आवश्यकता प्रशांत सर आपण पाहिलं तर 2 बॉल 17. काय उलटफेर होईल का? यावेळेस 1 धाव मिळते डिक्लेअरच्या रूपात. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. आणि मात्र श्री शिवराजे स्पोर्ट्स कोतोली वारणा संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. आता